असं आहे की 6 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचं बजेट म्हणजे अर्थसंकल्प 25, 26, 27 करता जो आपल्या सभागृहाच्या समोर किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर मान्यतेकरता आला, तो अर्थसंकल्प ज्या वेळेला मांडला जात होता त्याच वेळेला आम्हाला शंका होती की ह्या अर्थसंकल्पावर फार सखोल अशी चर्चा सभागृहामध्ये होण्याचं सरकारकडून टाळलं जाईल हे मला माहीत होतं। याचं कारण असं आहे की कुठल्याही सरकारला, विधिमंडळाला, पार्लमेंटला सुद्धा की फक्त आणि फक्त त्याच वर्षाचा अर्थसंकल्प मांडता येतो आणि त्याच वर्षाच्या एकूण योजनांकरता किती निधी खर्च पडणार आहे त्याचा अंदाज वर्तवला जातो आणि तो निधी खर्च करण्याकरताच म्हणून सभागृहाची मान्यता घेतली जाते। अन्यथा सभागृहाच्या मान्यतेशिवाय 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही। आणि म्हणून पार्ट 1 आणि पार्ट 2 हे मी परवानच्या दिवशी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारनं त्या संदर्भातली जी प्रकाशनं असतात त्या हार्ड कॉपीज म्हणजे ती अशी पुस्तकं असतात, बुकलेट असतं, ते आम्हाला दिलं नाही। तर तुम्ही ते ऑनलाईन सरकारी पोर्टलवर जा आणि तिथे बघून तुम्ही त्याचा अभ्यास करा असं आम्हाला सांगितलं। अर्थात अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला आणि आज सोमवारी तो चर्चेकरता दाखवला। वास्तविक अर्थसंकल्प ज्यावेळेला चर्चेला येतो त्यावेळेला बाकीच्या कामकाजाला दुय्यम स्थान दिलं पाहिजे आणि अर्थसंकल्प याला प्राधान्य दिलं पाहिजे। पण त्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत सुद्धा कालच जागतिक महिला दिन झाला आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सभागृहामध्ये प्रस्ताव चर्चेला आला, तो चर्चेला त्यालाही प्राधान्य देणं भाग होतं आणि म्हणून प्रश्नोत्तराचा तास झाल्याबरोबर बाकीचं कामकाज बाजूला ठेवायला पाहिजे होतं आणि महिलांच्या संदर्भातला प्रस्ताव हा चर्चेला घ्यायला हवा होता आणि त्यानंतर ताबडतोब अर्थसंकल्पावर चर्चा सुरू करायला पाहिजे होती। पण आपण बघितलं की 2 वाजून जवळजवळ 16 मिनिटापर्यंत लक्षवेधीवरच चर्चा, ज्या लक्षवेधी संदर्भातली अनेक वेळेला या ठिकाणी चर्चा ही अतिशय विरोधानं झाली आहे, नकारात्मक झाली आहे, फार मोठ्या रागानं झाली आहे, तरीसुद्धा ती लक्षवेधीची चर्चा ही जवळजवळ 2 वाजून 6 मिनिटापर्यंत, आपल्या 2 वाजून 14 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी ती चालवण्यात आली। आता महिलांच्या संदर्भातला प्रस्ताव सुरू आहे आणि त्यानंतर कधी ह्या अर्थसंकल्पावर चर्चा होईल हे सांगता येत नाही। ती केवळ करायची म्हणून केली जाईल, परंतु हा अर्थसंकल्प हा जो मांडला गेलाय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आकर्षक घोषणा आणि त्या घोषणांची त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा घडवणं आणि चर्चा घडवून लोकांचा बुद्धिभेद करणं, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, लोकांना त्या ठिकाणी चक्रावून सोडणं आणि एक प्रकारे समुद्रामध्ये सुई टाकायची आणि ती तुम्ही शोधत बसा अशा पद्धतीचा डाव खेळला गेलाय। 2047 साली आम्ही कोणकोणते प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत या संदर्भामध्ये लंबचौडं भाषण झालं, परंतु 2026-27 करता आम्ही काय करणार आहोत याचा साधा कुठेही बजेटमध्ये उल्लेख नाही। याचं कारण हे सरकार पूर्णपणे कर्जामध्ये डुबलेलं आहे, हे सरकार पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेलं आहे, या सरकारचं फिस्कल डेफिसिट मोठ्या प्रमाणामध्ये आहे, या सरकारचं कर्ज फेडण्यामध्ये, कर्ज तर फेडलं जात नाहीच आहे, परंतु जवळजवळ 70,500 कोटी रुपये व्याजाचे परतफेड करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी व्याज द्यावं लागतंय आणि म्हणून विकासावर पैसा खर्च करण्याकरता या सरकारच्याकडे नसल्यामुळं सरकारचं खरं स्वरूप हे जनतेसमोर येऊ नये म्हणून की काय सरकार चर्चेला घाबरते असं वाटतं।
असं आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक हे आम्हाला बोलू दिलं जात नाही म्हणून म्हणतात. खरं तर सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांना अधिकचं बोलण्याची संधी दिली पाहिजे. का तर सत्ताधारी पक्षाला ते सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्यामुळं त्यांच्या मंत्र्यांच्याकडे त्यांना कधीही बोलता येतं. त्यांच्या मंत्र्यांकडून सरकारकडून त्यांना त्यांचे कुठलेही मुद्दे सोडवण्याची संधी मिळते. आणि म्हणून जे कोणी ते चेअरपर्सन असतात, जे कोणी सभापती अध्यक्ष असतात, त्यांनी जास्तीत जास्त लक्ष हे विरोधी पक्षाच्या सदस्यांच्याकडे ठेवायलाच पाहिजे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना जास्तीत जास्त बोलायला संधी दिली पाहिजे. ही आत्तापर्यंतची प्रथा आहे. परंतु ह्या सगळ्या प्रथा ह्या सगळ्या आता इतिहास जमा होत आहेत अशी परिस्थिती आहे. असं आहे की सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या योजना राबवण्याकरता सरकारकडे आता पैसेच नाहीत. सरकारकडे पैसेच नाहीत. सरकारनी याच्या पूर्वीची सगळी जर तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्पाची बुकं काढून बघितलीत, अर्थमंत्र्यांची भाषणं काढून बघितलीत, तर कोणत्या योजनेकरता किती रक्कम खर्च होणार याची आकडेवारी तुम्हाला बघायला मिळेल. परंतु इथं आणि इथं फक्त निवडणुकीतलं जसं फडावरचं भाषण होतं असंच फक्त 146 मुद्द्यांचं भाषण त्या दिवशी अर्थमंत्र्यांनी केलं नाही. 146 मुद्द्यांमध्ये कुठेही आता नुकतंच जे राज्यपाल महोदयांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये सरकारचं व्हिजन याची चुणूक बघायला मिळते. त्या राज्यपालांच्या भाषणातला एकही मुद्दा हा आता बजेटमध्ये बघायला मिळाला नाही, अनुभवायला मिळाला. अनेकांची स्मारकं उभी करणार, अनेकांचं त्या ठिकाणी म्युझियम तयार करणार, अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड तयार करणार, रोड तयार करणार. मुंबई नंबर 1 झाली, मुंबई नंबर 2 झाली, आता आम्ही मुंबई नंबर 3 तयार करणार, मुंबई नंबर 4 तयार करणार. अशा पद्धतीच्या फक्त आणि फक्त मोठमोठ्या घोषणा करून त्या घोषणांमध्येच लोकांना चक्रावून सोडायचं, लोकांना हिप्नोटिझ करायचं. प्रत्यक्षपणे विकासाकरता आणि विकासाच्या योजनांकरता आम्ही आमच्या राज्याचा महसूल कसा वाढवतोय, हा महसूल वाढलेला नाही. किंबहुना गेल्या वर्षापेक्षा यंदा 2% महसूल कमी होणार आहे. हे सरकारी आकडे सांगतात. गेल्या वर्षापेक्षा यंदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की काही शास्त्रज्ञांनी सांगितलंय की यंदा कदाचित दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून सांगितलं. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण जर होणार असेल तर तुम्ही त्याकरता म्हणून कोणत्या उपाययोजना करणार आहात याच्याबद्दल भाष्य झालं नाही. मागच्या वेळेला सभागृहामध्येच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं होतं की त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आपण महाराष्ट्रामध्ये राबवलीत. 2024ला केंद्र सरकारची निवडणूक झाली, केंद्र सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी आता राज्यांना पैसे द्यायचे नाही असा निर्णय घेतलाय. मग राज्यातल्या ह्या 75% ज्या पाणी योजना अर्धवट आहेत त्याला पैसे किती लागणार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 44,000 कोटी रुपये लागणार आहेत. मग केंद्र सरकार पैसे देणार आहे का हे मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की केंद्र सरकार पैसे देणार नाही, आपल्याला राज्याला द्यावे लागतील. आज तुम्ही जाऊन बघा, तिथं पाणी योजनांकरता फक्त आणि फक्त 3,700 कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आलेली आहे. मग 44,000 कोटी रुपये या पाणी योजनांकरता तुम्ही कुठून उभे करणार याचं उत्तर सरकारकडे नाही. सरकारनं इतके लाख नोकऱ्या, 50 लाख लोकांना नोकऱ्या देणार म्हणून आम्ही सांगितलं, पण 50 लाख लोकांना नोकऱ्या कशा देणार हे सांगितलं नाही. सरकार काय सांगतं, आम्ही दावोसला गेलो, आम्ही MOU केले. तुम्हाला ह्यातली गंमत सांगतो की फक्त आणि फक्त MOU किती लाख कोटीचे झाले हे सांगितले जातात, त्यातून किती रोजगार निर्माण होणार तो सांगितला जातो. परंतु प्रत्यक्षपणे त्या झालेल्या MOU प्रमाणे त्या ठिकाणी ते कारखाने उभे राहिले की नाही, आणि राहिले असतील तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे नोकर भरतीची व्यवस्था झाली की नाही झाली हे बघण्याची सरकारच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. अजिबात सरकारच्याकडे व्यवस्था नाही.
त्यामुळं सरकारनं फक्त निवडणुकीमध्ये खोटं बोलण्याचं काम जसं करतात तसं खोटं बोलण्याचं काम केलेलं आहे. सरकार, मी मागे सांगितलं होतं की लाडक्या बहिणीमुळं सरकार कर्जबाजारी होत नाहीये, त्याचे अधिकृत आकडे सरकारनं दिलेले आहेत. अधिकृत आकडे सरकारनं दिलेले आहेत की 2024-25ला जेवढे लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे पैसे देण्याकरता खर्च झाला त्याच्यापेक्षा कमी 25-26ला झालेला आहे आणि त्याच्यापेक्षा 26-27ला कमी होणार आहे. याचा अर्थ लाडक्या बहिणींच्या त्यांना केलेल्या मदतीमुळं या ठिकाणी सरकार कर्जबाजारी झालेलं नाही, तर सरकारच्या बेशिस्त कारभारामुळं, सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळं आणि सरकारनं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नियोजन हे व्यवस्थित न केल्यामुळं सरकार अडचणीत असलंय, एवढंच मला सांगायचं आहे. सभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. प्रताप सरनाईक, नरेश मस्के म्हणतात की उद्धव ठाकरेंना जर ती जागा हवी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा. असं आहे, प्रताप सरनाईक काय म्हणाले आणि नरेश मस्के काय म्हणाले हे मी काय ऐकलं नाही, आणि ऐकलं असेल तरी त्यांच्यावर काय मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. सीएम म्हणाले की 7/12 कोरावरती जो तुमचा आक्रोश होता की 7/12 कोरा व्हायला पाहिजे शेतकऱ्याचा, पण तो अजून शुद्ध झाला नाही. ते म्हणाले की त्यांना काय माहिती की 7/12 कोरा झाला किंवा. असं आहे की हे भाषण माननीय मुख्यमंत्री महोदयांचंच होतं. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 अशा पद्धतीचं त्यांचंच भाषण होतं. आता त्यांनी सांगितलं की 2 लाख रुपये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, पण त्याच्यामध्ये मेख मारले की पात्र शेतकऱ्यांची. त्या पात्र शेतकऱ्यांची व्याख्या काय ही सरकारची ज्यावेळेला भूमिका स्पष्ट होईल त्यावेळेला कळेल की त्यांनी 2014 ते 19 मध्ये अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. ती आजतागायत ती पूर्णत्वास गेली नाही. त्याच्या विरोधात अनेक लोक कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये जावं लागलं. कोर्टामध्ये जाऊन सुद्धा आज त्या लोकांना ती कर्जमाफी मिळालेली नाही. 73 प्रकारचे दाखले त्यावेळेला कर्जमाफी मिळण्याकरता द्यावे लागत होते. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी कर्जमाफी केली त्याला कुठल्याही प्रकारचा दाखला न देता, कुठलीही तक्रार न होता, कुठलाही भ्रष्टाचार न होता शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली. परंतु या सरकारनं पूर्वीची माफ केलेली कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळं यावेळच्या सुद्धा कर्जमाफीमध्ये सरकारची नक्की लबाडी आहे, ती काही दिवसामध्ये पुढे येईल. सर, आपण बघितलं तर सत्ताधारी सातत्याने म्हणतात की विरोधक आवाज उठवत नाहीयेत आणि म्हणून कुठच्याही गोष्टींवर बोलता येत नाही, अशा पद्धतीचा आरोप आता सत्ताधारी पण करताना पाहायला मिळतात. नेमकं कसं बघता याकडे? विरोधक खरंच आवाज उठवत नाहीयेत? असं आहे की विरोधक काय आणि सत्ताधारी काय, प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं, लोकांना कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहणं, मुलांना शाळा मिळणं, चांगले रस्ते मिळणं, पाणी मिळणं, आरोग्याच्या सेवा मिळणं ह्या प्रत्येकाची गरज आहे. विरोधी पक्ष हा संख्येनं कमी असल्यामुळं तो आवाज उठवतोय, परंतु तो आवाज जेवढ्या प्रमाणामध्ये बाहेर जायला पाहिजे तो जात नाही. म्हणून कदाचित त्यांना असं वाटत असेल की विरोधी पक्षानं आवाज उठवला पाहिजे. परंतु माझं सत्ताधारी पक्षाच्या मित्रांना पण आव्हान आहे की शेवटी आमचा विरोधकांचे मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या जनतेच्या ज्या गरजा आहेत त्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मतदारसंघातल्या सुद्धा गरजा आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून हा आवाज आम्ही उठवू. म्हणूनच मी मगापासून सांगतोय की बजेटवरची चर्चा जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्याचं काम होतंय. बजेटची चर्चा होऊ नये याची काळजी घेतली जाते. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला, धानाला आणि सोयाबीनला भाव नाही याच्यावरती काही चर्चा नाही झाली. असं या बजेटमध्ये सोयाबीन असेल, धान असेल, आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, कांदा असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, कुठल्याही शेतकऱ्याच्या कुठल्याही फळबागा संदर्भात किंवा पिकासंदर्भात, कापूस असेल, साधा उल्लेख सुद्धा नाही. या पूर्वीची सगळी बजेटची पुस्तकं तुम्ही काढून बघा, त्याच्यामध्ये तो उल्लेख असायचा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा AI चा फार मोठा बोलबाला होतोय, पण कदाचित आज आपली जी इकॉनॉमी आहे ती सर्व्हिस सेक्टर मधली ही 63% आहे, सर्व्हिस सेक्टर मधली. आणि सर्व्हिस सेक्टरचाच काम करण्याचं जर काम AI नं जर घेतलं तर मला असं वाटतं की हे राज्य किंवा देश हा अडचणीत येईल. हा राज्य किंवा देश कदाचित कर्जबाजारी अधिक होईल असं मला वाटतं. धन्यवाद.